तसं राजकीय खूप कमी बोलणं झालं आमचं, पण मी त्यांना विचारलं की मला अगेन ऑफ पॉलिटिक्स की कियानचे फोटो काढायला मला एक कॅमेरा पाहिजे, तर कुठचा घेऊ. तर नाही पण असं की पहिला डायलॉग तुझा काय होता. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंशी तुझं काय बोलणं झालं, पहिलं तुझं बोलणं काकूशी काय झालं, पहिलं बोलणं आदित्यशी काय झालं. पहिलं बोलणं तेच झालं की अरे कसं आहेस वगैरे, कारण त्या माहोलमध्ये बोलता येत ते पहिलं होतं ना. त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा भेटलो. अच्छा. त्याच्यानंतर मग आम्ही जुलैला पहिल्यांदा भेटलो या मोठ्या गॅप नंतर. हो त्याच्यानंतर रक्षाबंधनला आम्ही भेटलो. रक्षाबंधन ना. हो आत्याकडे भेटलो जुलै नंतर. सो तेव्हा मी माझ्या काकांना विचारलं, मी दादू काका बोलतो की अरे मला कियानसाठी कॅमेरा घ्यायचा आहे, फोटो काढायला कुठचा घेऊ. मग आय थिंक एक आठवडा 2 आठवडे गेले. तो बोलला मी सांगतो. मग आठवडा 2 आठवडे गेले आणि मग हे सगळं नेगोशिएशन्स चालू झाले पक्षाचे, दोन्ही पक्षांचे. आणि मग आदित्यचा मला फोन आला की अरे काकाला तुला भेटायचं, येऊ शकतो का. तर मला वाटलं की नेगोशिएशनसाठी मी काय बोलू. तरी मी बोललो मी येतो, कुठे मातोश्रीवर येतो. त्यांनी वेळ दिली 4 वाजता पोचतो. तर मी गेलो आणि मग दादू काकांनी त्याचे सगळे जुने कॅमेराज आणले माझ्यासमोर की तुला कुठचा कम्फर्टेबल पडतोय बघ, कशाने जास्त फोटो काढता येतील बघ. तर मी तर खूपच भारावून गेलो की असं, कारण मी काय अपेक्षा ठेवून आलेलो आणि काय झालं. त्यामुळे खूप असं फॅमिली मोमेंट होता तो. आणि मग त्यांनी सांगितलं की हा बरा पडतोय का तुला, पकडायला बरा पडतोय का. मग त्यांनी मला शिकवलं की फोटो कसा काढायचा, फोकस कसं करायचं, ते सगळं शिकवलं. आणि मग मी बोललो थँक्यू काका. मग मला वाटलं की आता हा मी कॅमेरा घेतो. दुसऱ्या दिवशी बाबांनी मला बोलवलं. परत मला वाटलं की नेगोशिएशन. तर मी खाली गेलो आणि दादू काकांना एक असं गिफ्ट आलेलं की अरे कॅमेरा. हो कॅमेरा होता.